आपल्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत इथं तालुकास्तरीय जनावरांचं शिबिर होत आहे. या शिबिरामध्ये विविध ठिकाणांहून आपल्या प्रत्येक गावातून लोकांनी पशुपालकांनी जनावर आणलेले आहेत. आपलं नाव सांगा काका. वाल्मिक आसाराम गाडे, राहणार सोनेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. आपण किती कालवडी आणले तर तिथं? आता एक आलेले, दोन मामाचे भाषेचे. बरं. आता ही कालवड तुमची का? ही आपली नाही, पाहुणे दुसरी. बरं. तुमची कोणती? तिकडची एक आहे. बरं. किती महिन्याची ती काय? 1 वर्ष. 1 वर्षाची आहे. बर. आणि संकर कुठलं वापरलेलं होतं आपण? अमरावती. बायपचे केले संकर. इकडे. आणि ही तिचे बायपची. मॅडम मला इथं आलेलं तर कसं वाटलं? व्यवस्था बरी. माहिती सुरू आहे का? व्यवस्था कशी वाटली? व्यवस्थित. चारा वगैरे मिळाला जनावरांना? व्यवस्थित सगळं. कधी सोबत होते प्रदर्शन आहे? आम्हाला कोणी साहेब नाही. 2 दिवसापूर्वी. कोणी सर. आपली गाय कुठे? पुरुषोत्तम. पूर्ण तुमचं? अनिल शशिकांत भुजबळ. बर. किती वेळ त्याची गाय? दुसऱ्यांदा आहे. बर. किती दूध देते? 32 लिटर दूध दिले. ही 25-26. येस बघ. चालेल. गाय मागितली विकणार का? आलं हो म्हणतात. इकडे तुम्ही इकडे आले तर ते पण करणार आहे. बावडे नाव सांगा का? आमचं नाव गोरख शिवाजी गेटे. गोरख शिवाजी गेटे. सांग, पहिलेच माहिती सांग तुझ्या. बैलाच नाव नार्या. बैलाच वय 3.5 वर्ष. बैल घाटात बी पळतो. बैल सराव ऑलराऊंडर आहे. घोड्या बैलात सगळीकडे चालतोय. चक्रीला, सातारा. द्यायचं का मग? नाही. मग प्रदर्शनला काय आणलंय गावात प्रदर्शन होते म्हणून. नाही नम्रताच. हा. चौकशी करून गेले. झाले डिस्कशन. कितीला मागितलं तर? 3-11 मागेल होता. 3-11 तरी पण दिलं नाही भावड्यानं. नाही दिला. अरे वा मस्त आहे. इंजेक्शन वापरल्यानंतर 9 महिन्यापर्यंत 6 महिन्यातच विटावर आली. आणि 3 महिने थांबवून 9 महिने लावली. 18 महिन्यात जनायला दूध 6 लिटर. सकाळी 3, संध्याकाळी 3 लिटर दूध. हो. 2.5 महिन्यापर्यंत 3 लिटर दूध पाजलंय. आणि तिथून पुढे थोडस कमी करीत आणि खुराक चालू केला. खुराक काय केलं? खुराक आपलं दूध बंद झाल्यानंतर कप साटर. बाहेर गोदावरी करून नाही. दिवसाला सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 लिटर असं 6 लिटर यांनी कालवडीला दूध पाजलेलं. पाणी कधी पाजलं हा मेन विषय. पाणी 2.5 महिन्याच्या पुढे पाणी पाजलं. सगळ्यांनी लक्ष द्या. 2.5 महिन्यांनीच पाणी पाजलेलं आहे. ही कालवड आहे तुमच्या समोर आहे. आता फक्त 15 दिवसात झालेलं आहे. ही आम्रपाल सिमेंटची कालवड आहे. बाहेर आज कोपरगाव मध्ये जी बाहेरची सेवा चालू आहे ते स्वर्गीय नामदेवरावजी फर्जंदी पाटील व
वायबचे संस्थापक मणिभाई देसाई हे 1975 पासून गोदावरी दूध संघाच्या सहकार्याने जे कोपरगावमध्ये संकरित गाईचं संकरित गाईचं नाही का सुरुवात नाही का 75 मध्ये केलेली आहे. आणि आज जे कोपरगावमध्ये प्रदर्शनामध्ये जेवढ्या पण गाया बघतो क्रॉस ब्रीड, ते हे स्वर्गीय अण्णा नामदेवरावजी पर्जन्य पाटील आणि मणिभाई देसाई यांची देण आहे. या दोन महामानवाला मी देवार वंदन करतो. आणि बाहेरचे हे आम्रपान हे हिच्या वळूची कॅपॅसिटी हे 24,000 लिटर हे एका वितामध्ये देण्याचे आहे. जर आपण नाही का चांगल्या गाईला दूध देणाऱ्या बनलो तर आईचे आणि बापाचे दोघांचे 50-50% मिळून ही गाय नाही का आपल्याला कमीत कमी 35 लिटर वर दूध हे देऊ शकते. आणि असंच नाही का आपण शेतकऱ्यांनी आम्रपाल वळूचा नाही का जास्तीत जास्त फायदा घ्यावा. ही 2.5 महिन्याची, तिला 10 दिवसापासून जनताचे डोस वगैरे चालू झालेले आहे. आता या 2.5 महिन्याची एवढी झालेली आहे. आणि पाणी वगैरे जे आहे का 2.5 महिन्यानंतर अर्धा लिटर पासून हळूहळू वाढी चालायचं. 2.5 महिन्यापर्यंत पाणी दिलेलंच नाहीये, होय ना? मग हिला कसं सांभाळायचं? मग हळूहळू तिला खुराक पण चालू केलाय. स्टॅटरचा कंपनी आहे, तो खुराक चालू केलेला आहे. आता म्हणजे थोड्या प्रमाणात हळूहळू वाढीत चालायचं अशा प्रकारे. आणि दूध किती द्यायचं? दूध ही जे कारवड आहे हे आम्रपालचे आहे. आणि ही जे 2 कारवडी दिसतात ते ऐरावत गुलचे आहेत. आणि हे 2 जुळ्या आहेत आणि दोन्ही फिमेल आहेत. आणि जन्मताचं वजन नाही का यांचं 25 किलो होतं. आणि आज प्रदर्शनामध्ये यांचं वजन पाहता 101 किलो आहे. कोणती? गावठी 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 किती वर्षाचे? हे 2.5 वर्षाचे. 2.5 वर्षाचे. आणि कशाला टांग्याला? टांग्याला चालतात आणि चारा व्हायचं काम करतात ते. हे काय विकत आणलेले घरचे? नाही नाही, विकत आणलेले इमामबाशे. हो. हे 2.5 वर्षाचे झाले. नाव कोण त्यांचं? तुमचं नाव काय? जालिंदर देवराम कोळपे. मागणी आली देऊ ना, देऊ 60,000 पर्यंत. हा जोडी. हो, कोळपेवाडीच. हो. तर हे आपलं बाहेरचं मिनरल मिक्सर आहे. हे पूर्णपणे केमिकल विरहित असतं आणि विदाउट सॉल्ट. आणि यांनी काय होतं, जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडे मजबूत होते. आणि जनावरांमध्ये जे दिवसेंदिवस वंधत्व येत चाललंय, म्हणजे गाभण राहण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. जनावरांमध्ये अनेक प्रकारचे आपले पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस हे घटक कमी पडत चालले. याने काय होतं, त्यांच्या मधलं वंधत्व दूर होतं. त्यांची गाभण राहण्याची क्षमता, त्यांच्या अंगावर चकाकी येणे, हाडे मजबूत होणे, हा सगळा याचा फायदा आहे. काय दुधाला टिकून राहते, वेळेवर मागावर येते. ॲग्रोवन सारखे लोक आपल्यासाठी करत आहे, त्याला माहिती देते. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात आणायची.